हजरत बाबा ताजुद्दीन रहमतुल्लाह अली का जन्मदिन सोमवार को बड़े हर्षोल्लास के साथ मनाया गया। नागपुर शहर के प्रसिद्ध सूफी संत हजरत बाबा ताजुद्दीन के भक्त पूरे महाराष्ट्र में फैले हुए हैं। इस विशेष अवसर पर नागपुर के बड़े ताजबाग और छोटे ताजबाग में सुबह से ही श्रद्धालु की भीड़ जुटने लग गई थी। भक्तों की एकमात्र इच्छा थी कि वे बाबा के समक्ष जन्मदिन का केक काट सके और अपनी श्रद्धा अर्पित कर सके। इस दिन के आयोजन के लिए छोटा ताजबाग ट्रस्ट द्वारा भक्तों के लिए खास व्यवस्था की गई थी। ट्रस्ट ने यह सुनिश्चित किया कि आने वाले श्रद्धालुओं को कोई असुविधा न हो और वे शांति से अपनी श्रद्धा अर्पित कर सकें। प्रशासन द्वारा भी इस आयोजन के दौरान कड़ी सुरक्षा व्यवस्था की गई थी। पुलिस बल की तैनाती सुनिश्चित की गई थी ताकि किसी भी प्रकार की अव्यवस्था से बचा जा सके और श्रद्धालु शांतिपूर्वक कार्यक्रम में शामिल हो सके। आयोजन के दौरान भक्तों ने हजरत बाबा ताजुद्दीन के समक्ष फूल अर्पित किए और उनके आशीर्वाद की प्रार्थना की। इस दिन का महत्व न सिर्फ धार्मिक दृष्टि से बल्कि सामाजिक दृष्टि से भी बहुत बड़ा है, क्योंकि यह दिन हर किसी को आपसी भाईचारे और एकता का संदेश देता है। भक्तों का मानना है कि बाबा के आशीर्वाद से उनके जीवन में सुख, शांती और समृद्धि आती है। सद्गुरु संत श्री ताजुद्दीन बाबांच्या जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। सगळे भाविक भक्तांचे खूप खूप स्वागत आणि तुमचंही स्वागत इथे आल्यामुळे। आपण बाबांचा 164वा जन्मदिवस आज साजरा करतोय आणि खूप आनंदाने, हर्षोत्साहाने, उत्साहाने सगळे भाविक भक्त खूप मोठमोठ्या प्रमाणात चादरी, केक आणि बरेच संदल घेऊन येतात। आपल्या इथे सगळी व्यवस्था व्यवस्थित असते आणि सगळे केकची व्यवस्था कमीत कमी शेकडो केक आतापर्यंत कापण्यात आले आहेत आणि अजून शेकडोंची संख्या येणार। बरेच संदल येतात, बरेच भाविक भक्त आपापल्या कृपेने, आपापल्या बाबांच्या कृपेने सगळे आनंदाने, उत्साहाने हा वाढदिवस साजरा करत असतात। आता पण आपला इथे हिंदू, मुस्लिम आणि सिख, ईसाई सगळेजण येऊन दर्शन करतात आणि बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात आणि खूप आनंदाने, उत्साहाने आणि हर्षोत्साहाने याने साजरा करतात बाबांचा वाढदिवस। पुनश्च बाबांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद। आपल्या या परिसरामध्ये संत ताजुद्दीन बाबा यांचा आज जन्मोत्सव आहे आणि हा आजचा जो जन्मोत्सव आहे तर हा भोसले राजांच्या जेव्हापासनं ताजुद्दीन बाबा या परिसरामध्ये आले त्या संपूर्ण शहरातल्या संपूर्ण परिसरातील लोक मोठ्या संख्येने येऊन येथे बाबांचे दर्शन घेऊन त्यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने त्यांचे आशीर्वाद लोक घेऊन जातात। हा संपूर्ण परिसरामध्ये नागपुरातूनच नव्हे तर नागपूरच्या बाहेरून सुद्धा बरेचसे भक्तगण येथे आलेले आहेत। या संपूर्ण परिसरामध्ये ताजबाग ट्रस्टच्या वतीने एक चांगलं असं अरेंजमेंट लोकांना सोयीनुसार किंवा त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये या प्रकारे सर्व अरेंजमेंट केलेले आहे आणि नागरिक जे आहे हे सर्व सुरळीतप्रमाणे बाबांचं दर्शन घेऊन त्याचा आज आशीर्वाद घेत आहे। मी विनोद गणपतराव पोहणेकर बोलत आहे। मी इथे 25 वर्षापासून ताजुद्दीन बाबाची सेवा करत आहे। संत हे ताजुद्दीन बाबा नागपुरात प्रगट झाले तेव्हापासून नागपूरचं हे रूप बदलून गेलं आहे आणि आज बाबाचा हॅपी बर्थडे आहे आणि बाबाच्या हॅपी बर्थडेच्या दिवशी अनेक लोक बाबाच्या नावाने केक कापतात आणि असाच आनंदाने वाढदिवस होत राहतो। कैमरा पर्सन सुभाष बुटले के साथ अभिषेक पांसी की रिपोर्ट।